नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचे युग सुरू झाल्यापासून भाजपमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झालेले आहेत. विरोधकांसाठी इन्कमिंग फ्री ही रणनीती भाजपने राबवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे असे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले ज्यांचा भाजपच्या संस्कृतीशी पूर्ण परिचय नाहीये, किंबहुना त्यांची संस्कृती आणि भाजपची संस्कृती प्रचंड भिन्न आहे. परंतु निकष एकच असतो की या नेत्यांच्या मागे जनमताचा भक्कम आधार असायला हवा. भाजपच्या या इन्कमिंग फ्री धोरणामुळे भाजपच्या समर्थकांमध्ये प्रचंड चलबिचल आहे. समर्थकांना भाजपचे निर्णय पचनी पडताना दिसत नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या प्रवेश घेतला. हा या मालिकेतला सगळ्यात ताजा एपिसोड. भाजपची ही इन्कमिंग फ्रीची रणनीती ना त्यांच्या विरोधकांना उलगडत आहे ना त्यांच्या समर्थकांना. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण हे कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा घडला. या घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा ठपका असल्यामुळे अशोक चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. भाजपने सुद्धा त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रचंड ओरड केली होती. आता मवियाचे नेते नेमका हाच प्रश्न विचारत आहेत की ज्या अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श घोटाळा प्रकरणी भाजपने ओरड केली होती त्यांनाच आता पक्षामध्ये प्रवेश कसा काय दिला. भाजपकडे वॉशिंग मशीन आहे असा जुना दावा मवियातल्या नेत्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. समर्थक सुद्धा नेमक्या याच मुद्द्यामुळे पेचात सापडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही होते ते अपवादात्मक निश्चितपणे नाहीये. देशभरामध्ये हे चित्र आहे. एक उदाहरण घेऊया. 2018 मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होत्या. त्रिपुरामध्ये माकपची सत्ता होती आणि माणिक सरकार हे त्रिपुरामध्ये सलग 25 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना पराभूत करणं अशक्य आहे अशीच एक जनभावना संपूर्ण देशभरात होती. परंतु जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं अमित शहा यांच्या रणनीतीमुळे. त्रिपुरा भाजपचे प्रभारी होते सुनील देवधर, त्यांनी सुद्धा प्रचंड ताकद लावली आणि भाजपच्या या प्रयत्नांमुळे त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आली. त्रिपुरामध्ये 2018 मध्ये भाजपला जो विजय मिळाला तो दणदणीत होता आणि भाजपला आता कोणत्याही टिकूची गरज नव्हती. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली होती की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते भाजपच्या दारावर रांग लावून उभे होते. खरं तर त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्याची गरज नव्हती, कारण सत्ता राबवण्यासाठी आता भाजपला त्यांची गरज नव्हती. तरी सुद्धा त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्याचं कारण म्हणजे अमित शहा यांची रणनीती. एखादा विरोधक जेव्हा तुमच्या समोर उभा राहून लढतो त्यापेक्षा त्याला सोबत घ्या, म्हणजे त्याच्याशी लढण्यासाठी तुमची जी ऊर्जा आणि वेळ वाया जाते ती वाचेल आणि तुमचं बळ वाढेल आणि त्याच वेळी तुमच्या विरोधकाचं बळ कमी होईल. दुसऱ्या पक्षातून नेता आयात करताना भाजपचं नेतृत्व फक्त एक निकष लावतं. तो निकष म्हणजे जनाधाराचा. ज्या नेत्याच्या पाठीशी जनाधार आहे त्याला भाजपमध्ये निश्चितपणे प्रवेश मिळतो. अशोक चव्हाण यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे असं म्हणाले की हे उपरे एक दिवस भाजपच्या मानगुटीवर बसतील आणि बाहेरून आलेला एखादा नेता भाजपचा अध्यक्ष बनेल. उद्धव ठाकरे यांना बहुधा भाजपचा इतिहास माहीत नाहीये. जनसंघाचे पहिले संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे खूप मोठे नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेमुळे त्यांनी जनसंघाची स्थापना केली. सांस्कृतिक राष्ट्रवाद असो, हिंदुत्व असो किंवा राष्ट्रप्रथमी नीती असो, या नीतीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार अगदी समान होते. त्यामुळे पक्षामध्ये प्रवेश देताना भाजपचे ठोकताळे प्रत्येकाबद्दल वेगळे असतात, प्रत्येकाबद्दल वेगळी गणिते असतात आणि उद्धव ठाकरे यांच्या ते लक्षात येण्याचं काहीच कारण नाहीये. हिमंता बिस्वा शर्मा कधी काळी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. आसाममध्ये नंबर 2चे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. हे बिस्वा शर्मा भाजपमध्ये आले, भाजपमध्ये सुरुवातीला मंत्री झाले आणि आज आसामचे मुख्यमंत्री आहेत. भाजपच्या दबंग नेत्यांमध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांची गणना होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल सुद्धा हेच म्हणता येईल. कधी काळी गांधी नेहरू परिवाराचे अत्यंत विश्वासू असलेल्या माधवराव सिंधिया यांचे हे चिरंजीव. ज्योतिरादित्य सिंधिया हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्ती होते. ते भाजपमध्ये आले. आज भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतायत. गेल्या दशकभराच्या काळामध्ये भाजपने इन्कमिंग फ्रीची ही रणनीती अगदी जोरदार राबवली आणि त्याचे बरे वाईट परिणाम दिसायला लागलेले आहेत. या रणनीतीमुळे भाजपला किती मजबूती आली हे सांगता येत नाही, परंतु काँग्रेसची परिस्थिती मात्र खंगल्यासारखी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमधून हिमंता बिस्वा शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते भाजपमध्ये आलेले आहेत.
ज्यांना भाजपची कार्यपद्धती कळली, ज्यांना भाजपची विचारधारा कळली, ते भाजपमध्ये अगदी फिट झालेले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत उत्तम काम करतायत. हिमंता बिस्वा शर्मा आसाममध्ये घुसखोरांच्या विरोधात योग्य प्रकारे मोहीम राबवत आहेत. ते फक्त राहुल गांधी यांचं वस्त्रहरण करत नाहीयेत, तर ते हिंदुत्वाबद्दल सुद्धा जोरकसपणे बोलतायत. महाराष्ट्रामध्ये भाजपने ही इन्कमिंग फ्रीची रणनीती अत्यंत प्रभावीपणे राबवली. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षांची दुकानं तर सुरू आहेत, परंतु त्या दुकानातला माल कधीच संपलेला आहे. देशभरामध्ये भाजपने आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी एक योजनाबद्ध प्रयत्न केले. त्याचे 2 भाग होते. एक तर थेट जनतेपर्यंत जायचं आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचा. जनतेवर प्रभाव निर्माण करण्यासाठी, जनतेपर्यंत थेट संपर्क निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावायचं आणि याचा सकारात्मक परिणाम झालेलाच आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने अन्य पक्षातल्या प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षाकडे वळवलं आणि त्याचे सुद्धा चांगले परिणाम दिसत आहेत. विरोधी पक्ष रोडावलेत, भाजपची ताकद वाढते आणि त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने चांगलं यश मिळत आहे. भाजपच्या यशाचा टक्का वाढलेला आहे. अनेक राज्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयामध्ये सातत्य दिसतंय. हे उत्तर प्रदेशमध्ये दिसतंय, मध्य प्रदेशमध्ये दिसतंय, गुजरातमध्ये दिसतंय आणि याचा परिणाम थेट राज्यसभेतल्या भाजपच्या संख्याबळावर होतोय. कधी काळी भाजपची राज्यसभेमध्ये रोडावलेली संख्या आता बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की राज्यसभेत सुद्धा भाजपला बहुमत मिळेल. विधानसभेच्या राजकारणाचा केंद्राच्या राजकारणावर अशा प्रकारे परिणाम होतोय. आपल्याला एक उदाहरण देतो. मध्य प्रदेशमध्ये कधी काळी भाजप आणि काँग्रेस यांची ताकद तुल्यबळ होती. भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना आपल्या बाजूला वळून घेतलं आणि आज मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था खस्ताहाल झालेली आहे. काळ जनसंघाचा असो किंवा भाजपचा, आपल्याला काय करायचं आहे हे केंद्रीय नेतृत्वाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. मग कलम 370 असो, राम मंदिर असो, समान नागरी कायदा असो, देशाची बाह्य सुरक्षा असो किंवा अंतर्गत सुरक्षा असो, अर्थकारण असो किंवा आत्मनिर्भरता, या प्रत्येक बाबतीत भाजपच्या नेत्यांच्या मध्ये अत्यंत सुस्पष्टता होती. संदिग्धता नावाला सुद्धा नव्हती आणि त्याचा फायदा झाला जेव्हा भाजपच्या हातामध्ये देशाची सूत्र आली, पूर्ण बहुमत मिळालं, तेव्हा यातले अनेक कार्यक्रम भाजपने मार्गी लावले. बाहेरचे नेते पक्षामध्ये घेऊन भाजपमध्ये वैचारिक गोंधळ कधीच वाढला नाही किंवा वैचारिक पातळीवर भाजपमध्ये कधी कमकुवतपणा नाही आला. भाजपचा वैचारिक पीळ मोदी आणि शहा यांच्या कार्यकाळात वाढलेला दिसतो. तुम्हाला जर तुमची विचारधारा रुजवायची असेल, तुम्हाला जर तुमचे कार्यक्रम राबवायचे असतील, तर सत्तेसारखं प्रभावी माध्यम नाहीये. त्यामुळे अनेकदा सत्ता हाती घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने वापरलेलं तंत्र वादग्रस्त जरी ठरलं असलं तरी सत्ता हाती आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी काय केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सत्ता हाती आल्यानंतर राष्ट्रप्रथम या नीतीवर भाजपचं नेतृत्व अडीग राहिलं. सत्ता हाती आल्यानंतर राम मंदिराचा मार्ग प्रशस्त झाला. आज राम मंदिराची निर्मिती झाली आहे. 370 कलम हटवण्यात भाजपला यश मिळालं आहे. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा युपीएच्या काळामध्ये धोक्यात आली होती. सुरक्षा दलांची उपेक्षा सुद्धा सुरू होती आणि उपासमार सुद्धा सुरू होती. संरक्षण क्षेत्रामध्ये साधन सामुग्रीच्या बाबत आपल्या देशामध्ये खडखडाट होता. भाजपच्या काळामध्ये ही परिस्थिती बदलली आहे. आज आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. देश प्रगतीपथावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणात तुम्ही कोणत्या प्रकारचे हातखंडे वापरता, कोणाला पक्षात घेता, कशा प्रकारे घेता, या सगळ्या गोष्टी गौण ठरतात, अनेकदा माफ करण्याच्या लायक ठरतात. नीरज पांडेचा अ वेन्सडे नावाचा अत्यंत सुंदर सिनेमा काही वर्षापूर्वी आलेला आणि या सिनेमामध्ये नसीरुद्दीन शाहची मध्यवर्ती भूमिका होती. या सिनेमाचा एक डायलॉग अत्यंत सुंदर आहे. नसीरुद्दीन शाह असं म्हणतो की मैं तरीके के बारे में नहीं, नतीजे के बारे में सोच रहा हूं. मोदी शहांचा तरीका कदाचित वादग्रस्त असेल, ते तंत्र वादग्रस्त असेल, परंतु त्याचा नतीजा जो देशासमोर आहे, देश आत्मनिर्भर बनतोय, प्रगतीपथावर चाललेला आहे आणि देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हा नतीजा महत्त्वाचा आहे आणि त्याच्याआधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष सुद्धा केलं जाऊ शकतं. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.